भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार सर्वांचे लाडके शांताराम मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत पडगा हॉलमध्ये आरोग्य शिबिर तसेच खानोली गावामध्ये जिल्हा परिषद शाळेला 10 लाखाची आर्थिक मदत त्यासोबतच विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच यावेळी खानोली गावामध्ये मोरवीचे भूमिपूजन व वाडा तालुक्यातील चिंचघर येथील शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप व शिवसेना व स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांचा गौरव समाजरत्नांचा सोहळा शिवसेना वाडा तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। त्यासोबतच शाळेतील शिक्षक विद्यार्थी गावातील ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिक यावेळी उपस्थित होते। तर चला पाहूया हॅट्रिक आमदार शांताराम मोरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाने कशा प्रकारे साजरा करण्यात आला थोडक्यात पाहूया। सर्वप्रथम आदरणीय आमदार श्री शांताराम मोरे साहेब यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो। साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण विधानसभेमध्ये आपण विविध कार्यक्रम घेतलेले आहेत। त्याच्यातच पडगे गाव व आजूबाजूचा परिसर यांच्यासाठी आपण आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे। आरोग्य शिबिरामध्ये आपण सर्व प्रकारचे उपचार करण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये आपण किडनीचा आजार असेल, महिलांना ब्रेस्ट कॅन्सरसाठी मेमोग्राफी असेल, त्याच्यानंतर नेत्र तपासणी असेल, असे विविध उपक्रम याच्यामध्ये घेतलेले आहेत। या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपल्याला चिंतामणी हॉस्पिटल पडगा यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहेत। यांच्या पूर्ण पुढाकाराने हा कार्यक्रम आज चालू झालेला आहे आणि थोड्याच वेळात 2 वाजेपर्यंत कार्यक्रम आपला संपन्न होईल आणि नागरिकांनी याच्यामध्ये चांगल्या रीतीने सहभाग घेतलेला आहे। आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने माननीय अजयजी मोरे आणि जयेश जाधव यांनी हा आपला शिबिराचा कार्यक्रम राबवला आहे। आपल्या पडगा परिसरातील बरेचसे गाव आहेत की ज्यांना आरोग्य तपासणी वगैरे या गोष्टी गरजेच्या आहेत। तर या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। तर या कार्यक्रमामध्ये आपण जनरल मेडिसिनपासून तर कॅन्सर, अजून नेफ्रो आणि दातांच्या आणि डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या आणि त्याच्यावर उपचार आणि औषधं मोफत देण्याचा प्रयत्न आहे आपला। आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा आपला उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि आमदार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या माध्यमातून देत आहे। आमचे सगळ्यांचे लाडके भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार महोदय शांतारामजी मोरे साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या सोबत असणारी त्यांची सगळी मंडळी, त्याचप्रमाणे स्वतः आमदार साहेब यांचं या ठिकाणी ग्रामपंचायत त्याचप्रमाणे आपल्या शाळेच्या वतीने आपण हार्दिक स्वागत करूया। शांत, संयमी आणि अत्यंत साधं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व, गरिबांबद्दल एक विशेष अशा प्रकारची सहानुभूती असणारं आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्या ठिकाणी सतत धावणारं अशा प्रकारे सज्ज असणारं आहे असं हे व्यक्तिमत्व आपल्या समोर या ठिकाणी भिवंडीच्या विकासासाठी भिवंडीच्या लोकांनी त्यांना 3 वेळा या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व दिलेलं आहे। साहेब, आपल्या हातून अशाच प्रकारची उत्तम अशा प्रकारची कामगिरी होत राहो, तुम्हाला उत्तम अशा प्रकारचं दीर्घायुष्य लाभो।
अधिक या ठिकाणी ईश्वर तुम्हाला कार्यशक्ती देवो म्हणून संपूर्ण शाळेच्या वतीने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मी ईश्वराजवळ प्रार्थना करेन आणि या ठिकाणी तुमचा वाढदिवस त्या वाढदिवसाबद्दल या ठिकाणी मी या ठिकाणी ईश्वराकडे प्रार्थना करेन की तुम्हाला उदंड आयुष्य सुख समाधान ऐश्वर्य लाभो आणि वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने हार्दिक 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 शुभेच्छा. आता हॅपी बर्थडे. तुमच्यासाठी खेळणी मध्यंतरीच्या काळामध्ये खूप धावपळ झाली आणि त्यामुळे ती खेळण्यासाठी असलेली रक्कम देता आली नव्हती आणि आपले अजय दादा भावी त्या ठिकाणी पुढचे भावी आमदारच आपण म्हणूया होणारच आहे अशा प्रकारची आपली इच्छा असणारच आहे. त्याने आपल्याला रक्कम त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवूया. आणि या ठिकाणी गेले अनेक दिवस साहेबांचे एक स्वप्न आहे की आपली शाळा सुसज्ज व्हावी. त्या ठिकाणी त्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या या शाळेवर त्या ठिकाणी सुसज्ज त्या प्रकारची शेड गळक्या शाळेसाठी पत्र्याची शेड त्यानंतर आपल्याला इंडोर गेम साठी त्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा प्रकारची शेड साहेबांनी या ठिकाणी आपल्याला मंजुरी दिलेली आहे. त्याचा या ठिकाणी आपण उद्घाटन करणार आहोत. आपण सगळ्यांनी बाहेर जाऊन एक श्रीफळ फोडून या कामाचं आपण उद्घाटन करणार आहोत. माननीय शांतारामजी मोरे सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी मान्यवरांच्या शुभेच्छा विनंती करतोय. तसेच या ठिकाणी त्यासमोर महाराष्ट्रात आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद देसाई आणि योग्यची देवता माता सरस्वती तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व प्रतिमांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. तसेच दीप प्रज्वलन करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ
त्याचं स्वागत आणि सन्मान करायचं. आजच्या आपल्या पद्धती सन्माननीय शिवसेनेचे नेते या तालुक्यावर त्यांचं विशेष प्रेम असे तुम्हाला सर्वांचं लाभ व्यक्ती सन्मान्य प्रकाश पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होते. आजचे ज्यांचा आज वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त हा गौरव समाज रत्नांचा कार्यक्रम संपन्न होत होते. मोठी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी या गावच्या प्रथम नागरिक प्रेमा नांगरे आणि गिरीश पाटील ग्रामपंचायत सदस्य, या गावच्या सरपंच प्रेमा नांगरे आणि ग्रामपंचायत सदस्य गिरीश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते समाज रत्नाचा 2025 हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. या ग्रामपंचायतीच्या वतीने या गावच्या वतीनं खूप स्वागत, धन्यवाद. शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान आणि स्वागत या ठिकाणी संपन्न होतो. धन्यवाद. आपलं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत. तसेच धन्यवाद जयंती पाटील यांच्या स्वागत आणि सन्मान संपन्न झालेला आहे. आणि पुढील स्वागत हा भिवंडी ग्रामीणचे समन्वयक शिवसेना यांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हे करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय अजयजी मोरे यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी संपन्न होतोय. तसेच स्वाभिमान संघटनेच्या पालघर सन्माननीय वडा तालुक्याचे माजी उपसभापती अमोलजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी मी अच्युत पाटील आणि जयेश पाटील आपणास विनंती. सन्माननीय त्या ठिकाणी अमोलजी पाटील यांचे स्वागत आणि सन्मान रत्नाकर जाधव यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. गौरव समाज रत्नांचा सोहळा पार पडतोय आणि आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या सर्व समाज रत्नांना या ठिकाणी गौरवणार आहोत. आणि या ठिकाणी पहिला वेळेला जो पुरस्कार आहे गौरव समाज रत्नांचा त्यांच्याविषयी मी सांगू इच्छितो. इच्छापुढे पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. तुमच्या यशाची इददरुची कमाल शुभेच्छांच्या सत्कारांनी फुलून जाऊ या सदिच्छेसह आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपणास पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी नितेश वासुदेव पाटील हे आपटी सारख्या खेडे गावातून या गट विकास अधिकारी पदावर MPSCच्या माध्यमातून त्यांची निवड झालेली आहे. त्यांचं आपल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीत UPSCसाठी सुद्धा आमच्या आपल्यास शुभेच्छा असतील. खरं तर हा ग्रामीण भागातील तरुणांसाठी कुस्तीपटू घडला ते वेळोवेळी त्यांनी आर्थिक मदत केली ते दिनेश खिलारे सर यांना सुद्धा मी मंचावर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी बोलवतो आहे. सर इकडे 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 बघा. धन्यवाद. आणि साईंची दखल घेऊन आज आपणास हा गौरव समाज रत्नांचा हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते आपण प्रदान करण्यात येत आहे. आणि आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय शरदजी पाटील मशालचे संपादक यांना विनंती करतोय हे सर्व पुरस्कार सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या हस्ते हे सर्व पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. आजचे आपले प्रमुख अतिथी सन्माननीय शिवसेना या ठिकाणी कौशल दीपक रायकर आणि या कुणाच्या वडिलांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान हा पुरस्कार देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. जो सफर की शुरुआत करते हुए वही मंजिल को पार करते हैं, बस एक बार चलकर हौसला करते ऐसे मुसाफिर का रास्ते भी इंतजार करते. शेती आमचा श्वास आणि शेती आमचा ध्यास हे दिग्गज घेऊन वाटचाल करणारे आमचे पाटील करून एक इसभर काया मातीची सेवा तेव्हा मिळेल कष्टाचा गोड भाकरीचा तो मेवा. आज 1 जुलै अर्थात कृषी दिन आणि या कृषी दिनानिमित्तच त्यांचा आज मुंबई येथे सुद्धा सत्कार होतोय. आणि या
स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणार हा सत्कार यादव सर यांचे स्वप्नांचा पाठवा हे पुस्तक निवडले गेले. खरंच हे आमच्या या वाडा तालुक्याच्या शिक्षण विभागासाठी घोषणावळ आणि पिनेश सरांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अरविंद देशमुख यांचं मोलाचे मार्गदर्शन ठरले आहे. प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, विद्यार्थ्यांना कसे घडवावे हे ज्यांना पाहून कळते, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते, अशा या कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वाचा सन्मान या ठिकाणी शिवसेनेचे नेते प्रकाशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडत आहे. बनवत आहे. हृदयातल्या आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार, काळजातल्या मायेचे संचित म्हणजे सत्कार, कर्तृत्ववान मस्तकावर सन्मानाचा शिरपेच म्हणजे सत्कार. आणि सरांच्या या ठिकाणी सन्मानित प्रकाशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जातोय. पुढेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. गणित संवर्धनासाठी हा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. कल्पेश जाधव सर, आपलं पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन आणि आपणास पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पाड्यातील प्रत्येक शाळेत भौतिक सुविधांबरोबर डिजिटल साहित्य मिळवून देणारे कल्पेश ठाकरे अर्थात त्यांची ग्रामसेवा प्रतिष्ठान ही संस्था एक आशेचा किरण बनली आहे. आणि अशा या कल्पेश सरांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान हा पुरस्कार देऊन त्यांना या ठिकाणी गौरविण्यात येत आहे. धन्यवाद. यांच्या या ठिकाणी हा ग्राम स्वराज्य प्रतिष्ठान आणि शिवसेना वाडा तालुका यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो. ओळख जगाला करून देत असतात. आणि असंच हे व्यक्तिमत्व म्हणजे मुस्तफा सर की ज्यांनी 20 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं या कुरुसमध्ये लावलं. त्याचा वटवृक्ष आज आपण हा डोलारा नॅचरली इंग्लिश स्कूलचा पाहतो. गौरव आपल्या कार्याचा, गौरव आपल्या कर्तृत्वाचा, गौरव आपल्या यशाचा, गौरव आपल्या देशाचा. आणि म्हणून हा आपला या ठिकाणी या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते हा गौरव या ठिकाणी होत आहे. आपलं खूप खूप अभिनंदन. आपणास पुढील वाटचाल शुभेच्छा. Happy birthday to you. या दोन्ही मान्यवरांना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया. खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी मनीष सर यांनी आयोजित केला. त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण केला. ते खरोखरच एक सुंपल्यातून मोती आपण कसे शोधून काढतो असे मोती आपण त्या ठिकाणी शोधून काढले आणि त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार केला. त्याबद्दल मनीष सर मी आपलं मनापासून खरोखर आभार माने. आणि ते सर्व सन्मान्य व्यासपीठ मंडळी तेव्हा खूप चांगल्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित लावली. त्यांचंही मनापासून आभार, धन्यवाद. जय जय महाराज. आहे ते तुम्हाला नेहमी स्वाभिमानाने उभं करणार, खाली मान घालायची गरज पडणार. प्रकाश पाटलांनी मला लुबाडला असा बोलणारा कोणी सापडणार आणि तो जर सापडला तर तुम्ही पहिले मनात या ना का प्रकाश पाटलावर आरोप करण्यासाठी कोणीतरी दिलेली सुपारी वाजवण्याचा तर नाही ना काम करत. कारण प्रकाश पाटील असं करणारच नाही, असं काम आपण करत राहणार आहे. म्हणून आपला सगळ्यांचा पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये आपला उचित सन्मान झाला. आम्हाला या व्यासपीठावर असलेल्या सर्वांना आपल्या कार्याचा, आपल्या कर्तृत्वाचा गर्व आहे, अभिमान आहे त्या सन्मानाचा. आणि म्हणून एकदा आपला पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. आमदार शांताराम मोरे आणि मनीष सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला लोकांची सेवा करण्यासाठी आपला वाढदिवस सुद्धा लोकांना प्रेरणादायी ठरेल. केव्हाही आपण असंच केलं पाहिजे जे जनहिताचं आहे ते आपल्याकडनं होत राहील अशी अपेक्षा ठेवतो. राजकारणावर काय खूप बोलायची इच्छा नाही आहे. त्याचं कारण असं आहे का हा गुण गौरवाचा कार्यक्रम आहे. राजकारणाचा व्यासपीठ असं त्यावेळेला तिकडं बोलेन शरद पाटील साहेबांना पण बोलूया. आणि म्हणून आपलं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.